नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे. पाहू शकता बघा, तात्काळ निर्णय झालेला आहे. 1500 ऐवजी 3000 रुपये मिळणार आहे. तर तात्काळ निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी पुणे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी एक कार्यक्रम राबवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींनी देखील उपस्थिती लावलेली होती. त्यासोबतच मान्यवर देखील होते. त्यामध्ये मग आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेजी, अशा पद्धतीने सर्वच त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्या कार्यक्रमामध्ये मोठा या ठिकाणी तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे. 1500 ऐवजी तुम्हाला आता 3000 देखील या ठिकाणी मिळणार आहेत. तर बघा, त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. महिलांसाठी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तात्काळ निर्णय झालेला आहे. सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. पटकन सर्वांनी लगेचच लाईक करून टाकायचे. चॅनलला पण पटकन सर्वांनी सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. तर बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आपण पाहूया. तात्काळ निर्णय झालेला आहे. संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, तात्काळ निर्णय संदर्भाची माहिती पाहू शकता. बघा, तुम्ही आम्हाला बळ द्या, आम्ही तुम्हाला 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये देऊ. तर बघा, तात्काळ निर्णय झालेला आहे. तुम्ही आम्हाला बळ द्या, आम्ही तुम्हाला 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये देऊ, अशी देखील माहिती. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. तुम्ही आम्हाला बळ द्या, आम्ही तुम्हाला 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये देऊ. तर बघा, 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. तर बघा, संपूर्ण माहिती काय आहे, संपूर्ण माहिती त्यांनी काय या ठिकाणी घोषणा केलेली आहे, कशा पद्धतीने तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर पाहू शकता बघा, 17 ऑगस्ट आजचीच बातमी आहे. 4 वाजता आलेली बातमी आहे. ठीक आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला खरी देत असतो आणि लेटेस्ट असते. पाहू शकता बघा, सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. तर बघा, या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. ठीक आहे, पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर बघा, आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झालेले आहेत. बघा, एकत्रितरित्या 3000 रुपये मिळाल्यानंतर काय खुशी होते हे तुम्हाला आता कळालेलं असेल. ज्या ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, तुम्हाला किती खुशी होते. बघा, 3000 रुपये एकत्रितरित्या मिळाल्यानंतर तुम्हाला काय खुशी होते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच पद्धतीने आता देखील जर तुम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जशी घोषणा केलेली आहे त्यानुसार जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3000 रुपये जर तुमचे त्या ठिकाणी या योजनेचे केले तर तुम्हाला किती खुशी त्या ठिकाणी होऊ शकते. तर बघा, जर आपण पाहिलं तर असे 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित जमा झाले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे. घोषणा काय बघा, पुण्यात आजपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते. पुण्यातील या कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. बहिणींचा आयुष्यातील हा आनंदाचा दिवस. तर बघा, त्यांनी काय काय म्हटलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये. बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस. कॅबिनेटमध्ये मी सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजे. खातं चालतं की नाही हे बघायचं होतं, त्यामुळे 1 रुपया टाकायचा सल्ला काहींनी दिला. पण अजितदादा फडणवीस यांनी सांगितलं 3000 टाका आणि ट्रायल रन घ्या. तर बघा, डायरेक्टली तुम्हाला 3000 रुपये टाकण्यात आले. 14 तारखेपासून सुरू झाले. लाडक्या बहिणी सांगत असतात, खात्यात पैसे आले तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला. बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी नारी शक्ती आल्या आहेत. मी बहिणीशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या, आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला. त्यानंतर बघा, तर आम्ही हात आखडता घेणार नाही. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहील. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही बळ दिलं तर 1500चे पावणे 2000 होतील, 2000 होतील, 2500 होतील, 2500चे 3000 होतील. या सरकारची ताकद वाढली तर 3000पेक्षा जास्त देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही. सरकार तुमचं आहे, देण्याची नियत लागते, दानत लागते, ती आमच्या सरकारकडे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणालेले आहे. तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, माहेरचा आहेर मिळणार, आमच्या बहिणींना लखपतीत झालेलं पाहायचं आहे. मोदींची लखपती दिदी योजना आहे. राज्यातही आपल्या बहिणींना आत्मसन्मान मिळवून देणार आहे. ज्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जातील. ज्यांचा आधार लिंक राहिला असेल
त्यांनाही पैसे मिळेल. ऑगस्टपर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला 1,500चा माहेरचा आहेर मिळणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणा केलेली आहे. जर 1,500 ऐवजी 3,000 रुपये तुम्हाला देणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. तर बघा, लवकरच त्या ठिकाणी तुम्हाला 1,500 ऐवजी 3,000 रुपये जे आहेत ते मिळू शकतात. तर सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी होती. तात्काळ निर्णय झालेला होता. संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी घोषणा होती. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.